राज्यासोबतच देशविदेशातल्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत थेट मुंबईतून। पहिली बातमी चंद्रपूरमधून। महापौर पदाची निवडणूक काँग्रेसनं जिंकली असली तरी उपमहापौर पदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय। कारण भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना समान मतं मिळालीत। काँग्रेस आघाडीचे पप्पू देशमुख आणि भाजपचे उमेदवार प्रशांत दानव यांना 32 मतं मिळालीत। त्यामुळे आता पीठासीन अधिकारी ईश्वर चिठ्ठीद्वारे निर्णय घेतील। महापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहिलेल्या एमआयएमच्या 2 नगरसेवकांपैकी एकानं उपमहापौर पदाच्या निवडणुकीत अचानक पाठिंबा दिल्यामुळे समसमान मतं पडली आणि मोठा ट्विस्ट आलेला आहे। चंद्रपूरमध्ये भाजपनं महापौर पदाची निवडणूक जिंकली असली तरी उपमहापौर पद आता ईश्वर चिठ्ठीनं ठरणार आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांच्याकडून। संजय, उपमहापौर पदासाठी आता ईश्वर चिठ्ठी काढली जाईल, काय अपडेट्स आहेत त्याबाबत? अगदी खरं आहे। उपमहापौर पदासाठी आता ईश्वर चिठ्ठी काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। काही छोट्या बालकांना बोलवण्यात आलेलं आहे सभागृहात आणि त्यांच्या हस्ते ही चिठ्ठी काढली जाणार आहे। जसं तू सांगितलं त्याप्रमाणे या उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट बघायला मिळाला। जो एमआयएमचा एकमेव उमेदवार नगरसेवक आहे त्यांनी महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती, तर या निवडणुकीमध्ये उपमहापौर पदाच्या त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केलेलं आहे। त्याच्यामुळे समसमान मतं झालेली आहे। या एका मतामुळे एमआयएमच्या एका मतामुळे ही निवडणूक टाय झालेली बघायला मिळत आहे आणि आता तसा निर्णय ईश्वर चिठ्ठीद्वारे घेतला जात आहे। सुवर्णा, धन्यवाद संजय संपूर्ण माहितीसाठी। आता ईश्वर चिठ्ठीनंच चंद्रपूरचा उपमहापौर कोण असेल हे ठरणार आहे। प्रशांत दानव की मग पप्पू देशमुख हे थोड्याच वेळात कळेल।